नंदुरबार नगर परिषदेवर धनुष्यबाणाचा स्ट्राईक, भाजपचा धुवा उडवत शिंदे गटाची एखादी सत्ता। नंदुरबार नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे। भाजपचे दिग्गज नेते आमदार विजयकुमार गावित आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विरोधात शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेली ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती। या निकालाने नंदुरबारच्या राजकारणात शिंदे गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत 11,110 मतांचा मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे। एकूण 41 जागांसाठी शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद बहुमत मिळवले असून शिवसेना शिंदे गट 29 जागा, भाजपला केवळ 8 जागा, तर MIM पक्षाला 4 जागेवर समाधान मानावे लागले आहे। या विजयासाठी शिवसेनेने मोठी ताकद लावली होती। खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी रत्ना रघुवंशी यांच्या प्रचारासाठी थेट मैदानात उतरून सभा घेतल्या होत्या। दुसरीकडे भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यात रघुवंशी यांना यश आल्याने हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। या विजयानंतर संपूर्ण नंदुरबार शहरात शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला। या निकालामुळे स्थानिक राजकारणात चंद्रकांत रघुवंशी यांचे वजन वाढले असून भाजपला आता आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे। सर्वप्रथम तर मी माझ्या नंदुरबारकरच्या जनतेचे आभार मानते की त्यांनी जो विश्वास दाखवलाय भैयांवरती तो असा अखंड चालू राहील। मी यापूर्वी सांगितलंय की नंदुरबारकरची जनता नेहमीप्रमाणेच निकाल लावेल आणि तो निकाल अपेक्षित होता तोच लागलाय। आणि भैया साहेबांची मेहनत, रवी बापूंची मेहनत, विक्की भाऊ, शिरीष दादा, अभिजित दादा सगळ्यांची मेहनत, याच्यात जो आम्हाला निकाल अपेक्षित होता तो लागलाय। थोडंफार झालं 1-2 सीटांचं नुकसान, पण ठीक आहे।